पुढे पाहूया बातमी आहे शरद पवारांनी नेमकं काय म्हटलंय बघा. वाईन विक्री निर्णयाला वाढता विरोध लक्षात घेता हा विरोध विरोध का केला जातो तो फार चिंतेचा विषय नाही आहे असं राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी म्हटलंय. विरोध का आणि फार चिंतेचा विषय नाही असं म्हणत असताना निर्णय बदलला तर फार वाईट वाटू नये असं देखील त्यांनी म्हटलं आणि राज्य सरकारनं निर्णय बदलल्यास आश्चर्य वाटू नये असं वक्तव्य शरद पवारांनी केल्यामुळे एकूणच संभ्रम वाढलाय. त्याच्यामुळे राज्य सरकारने एक निर्णय घेणं आणि त्याला खरं तर खुद्द राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवारांनी समर्थन दर्शवणं असं अपेक्षित असताना त्यांनी जर हा निर्णय राज्य सरकारनं पाठीमागे घेतला तर त्याबद्दल वाईट वाटू नये असं म्हटलेलं आहे. बघितल्यानंतर त्याच्यावर विश्वास ठेवणं हे अवघड झालेलं आहे. यापेक्षा अधिक आज या ठिकाणी सांगण्याची स्थिती नाही आहे. म्हणजेच ते गुंतवणुकीला ज्याला इंग्रजीमध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणतो, इन्व्हेस्टमेंटला प्रोत्साहन देणारं असलं पाहिजे, अधिक हाताला काम देणारं असलं पाहिजे. सर्वसामान्य माणसाला दैनंदिन जीवनात ज्या वस्तू लागतात त्याच्या किमती कमी करून महागाईला नियंत्रण देणारं असलं पाहिजे. या अपेक्षा याचा जर विचार केला तर या संबंध बजेटमध्ये त्या अपेक्षेची पूर्तता झाली असं कुठे दिसत नाही. बोलूयात आमचे बारामतीचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव आपल्या बरोबर आहेत. जितेंद्र, जर यापूर्वी जर आपण पाहिलं वाईन उद्योगाला उभारी देण्याच्या विषयाला घेऊन खुद्द शरद पवारांनीच खरं तर एकेकाळात पुढाकार घेतला होता आणि वारंवार शेतकऱ्यांचा फायदा होईल या दृष्टीने त्यांच्या हिताच्या दृष्टीने त्यांच्या बाजूने ते असतात. अशावेळी जर राज्य सरकार हा निर्णय घेतंय म्हणजे वाईनला किराणा दुकानामध्ये विक्रीला परवानगी मिळावी या विषयाला घेऊन तर शेतकऱ्यांचाच फायदा होणार आहे. मग पुन्हा त्यांनी हे वक्तव्य करणं काय नेमका अर्थ काढायचा याचा? विषयाला आपण बघितलं की राज्य सरकारने एका बाजूला हा निर्णय घेतलेला आहे की बाबा 1000 स्क्वेअर फुटाच्या पुढं जर त्या ठिकाणी परवानगी दिली तर शेतकऱ्यांचे जे द्राक्षापासून असेल इतर धान्यापासून असेल त्या ठिकाणी अधिकचे त्यांना उत्पन्न मिळू शकेल म्हणून हा निर्णय घेतला. परंतु आपण दुसरी बाजू सांगूया, कारण का एकंदरीत हा राज्य सरकारने निर्णय घेतल्यानंतर सर्व स्तरातून त्याला विरोध व्हायला सुरुवात झालेली आणि लवकरच आता नगरपालिका महानगरपालिकाच्या निवडणुका येऊ पाहत आहेत आणि याचा फटका देखील राज्य सरकारला बसू शकतो, म्हणजे या सरकारला बसू शकतो. म्हणून कदाचित पवारांनीच या संदर्भात काय सूचना केलेत का, काय संकेत दिलेत का? कारण का हा जर निर्णय अंमलात आणला तर त्याला सर्व स्तरातून विरोध होतो, म्हणजे हबप असतील इतर समाजातून असतील की काय गरज आहे की किराणा मालामध्ये हा सर्व वाईनचा पुरवठा करायचा. मग हा विरोध होत असताना सगळ्यांच्या लक्षात आलेलं आहे, ह्या सरकारच्या देखील लक्षात आलेलं आहे. म्हणून पवारांनी हे संकेत तर राज्य म्हणजे या महाविकास आघाडी सरकारला तुला थांबवतोय. आपल्या बरोबर भाजपचे प्रवक्ते नेते राम कदम आहेत. राम कदमजी, आपण बघतोय शरद पवार आता या वाईन विक्रीच्या निर्णयाच्या मुद्द्याला घेऊन असं म्हणताना दिसत आहेत की त्याला का विरोध केला जातोय, फार काही तो चिंतेचा विषय नाही आणि उद्या जर हा निर्णय राज्य सरकारने पाठीमागे घेतला किंवा बदलला तर वाईट वाटू नये. काय म्हणजे नेमकं काय समजायचं? नाही, या विधानाचा अर्थ आपण काढू तसा निघेल, पण साधारणपणे महाराष्ट्रभरातून या निर्णयाला जो विरोध होतोय तो विरोध पाहता कुठेतरी सन्माननीय शरद पवारजी हे मान्य करतायत की सरकारनं हा निर्णय माघारी घेतला पाहिजे. कारण वाईन जर एवढीच जर पोषक असेल तर मेडिकल स्टोअरमध्येच ठेवा, अशी लोक मागणी करू लागलेत उपहासानं. तर त्याच्यामुळे वाईनचं समर्थन सरकार का करतंय? कुणी मागणी केली आहे का तुम्हाला की वाईन किराणा मालाच्या दुकानात ठेवा? कोणाचीही मागणी नाही. मग वाईनवर एवढं प्रेम का? म्हणजे याच्या आधी सुद्धा विस्की जी 5000 10,000ची बॉटल आहे त्याच्यावरचे टॅक्स तुम्ही कमी केलेत, त्याची कोणी मागणी केली का तुमच्याकडे? म्हणजे दारूवरचं ह्यांचं सातत्यानं असलेलं प्रेम या तीन पक्षाचं, आता ते प्रेम काय? त्यांचे कोणते उद्योगपती यांना कोणाला भेटलेत? या सगळ्या गोष्टींच्या मुळाशी गेल्याच्या नंतर इथे देखील कोणी ना कोणी वाजे लपला असेल ची महाराष्ट्रातल्या जनतेची एक प्रामाणिक भावना झालेली आहे. हा भाग नंबर 2. आणि सगळ्यात महत्वाचं की टायमिंग फार महत्वाचं आहे. सन्माननीय शरद पवारांचं विधान कोणत्या टायमिंगला आलंय? ज्यावेळेस आदरणीय अण्णा हजारेंपासून सगळ्याच तळागाळातल्या लोकांनी या निर्णयाला विरोध केला
की ज्याला वाईन प्यायचे तो वाईन शॉपमध्ये जाऊन घेईल ना. असं तर नाहीये की वाईन शॉपमध्ये वाईन मिळत नाही, मिळते. मग तरी देखील तुम्हाला गल्लोगल्ली दारोदारी वाईन का ठेवायचे? तरुणांच्या हातात तुम्हाला दारूचा प्याला द्यायचा आहे का? त्याच्या हाताला तुम्ही रोजगार द्यायचा सोडून, त्याला नशामुक्त करायचं सोडून तो दिवसभर नशेत राहायला पाहिजे अशी सोय महाराष्ट्रातले काँग्रेस, शिवसेना आणि राष्ट्रवादी करते. तर त्याच्यामुळे सगळ्या स्तरातून होत असलेला विरोध तो पाहता शरद पवारांचे हे सूचक विधान आहे की सरकार हे निर्णय मागे घेण्याच्या मनस्थितीत आहे. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. आमचे प्रतिनिधी जितेंद्र जाधव देखील आपल्याबरोबर होते. जितेंद्र, तुझेही धन्यवाद. शरद पवार असं म्हणतात की वाईन विक्री जी आहे ती किराणा दुकानात केली जावी या निर्णयाच्या विषयाला घेऊन का विरोध केला जातोय तो फार काही चिंतेचा विषय नाही आहे. पण उद्या जर राज्य सरकारने आपला हा निर्णय जर मागे घेतला तर फार वाईट वाटून घेऊ नये. त्यामुळे आता या वक्तव्याचे वेगवेगळे अर्थ जे आहेत ते काढले जातात.